नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण अंशफलक स्कॅपुला त्याच्याविषयी बघणार आहोत. बघा, फिगर काढताना दोन फिगर तुमच्या त्या ठिकाणी हमखास असल्या पाहिजेत आणि फिगरमध्ये नावं जेवढे मॅक्सिमम नावं देता येतील तुम्हाला तेवढे नावं त्या ठिकाणी अपेक्षित असतील. जसं आता हा जो आहे सुपेरियर अँगल, ही सुपेरियर बॉर्डर, फॅसेट फॉर द आर्टिक्युलेशन ऑफ क्लॅविकल आर्टिक्युलेट होण्यासाठी त्या ठिकाणी फॅसेट आहे. ॲक्रोमियन प्रोसेस, कोरॅकॉइड प्रोसेस, त्याच्यानंतर सुप्राग्लेनॉइड ट्युबरकल या ठिकाणी हे जे आहे ते ग्लेनॉइड कॅव्हिटी, लॅटरल बॉर्डर, इन्फेरियर अँगल, सबस्कॅप्युलर फोसा, मीडियल बॉर्डर. हे झालं त्याचा एंटेरियर व्ह्यू. हा जो आहे तो पोस्टेरियर. पोस्टेरियरली कोणकोणते पार्ट्स मग ते त्या ठिकाणी पुन्हा त्यांची नावं: लॅटरल बॉर्डर, इन्फ्राग्लेनॉइड ट्युबरकल, लॅटरल बॉर्डर, ॲक्रोमियन प्रोसेस विथ द मीडियल बॉर्डर, देन कोरॅकॉइड प्रोसेस. ॲक्रोमियन प्रोसेस जरी एवढं नाव दिलं इथं तरी चालेल, हे बहुत त्याचे बॉर्डरचे करायचे गरज नाही. सुप्रास्कॅप्युलर नॉच या ठिकाणी जे नॉच आहे ते. स्पायनस प्रोसेस हा जो आहे हा स्पायनस प्रोसेस म्हटलं जातं. सुप्रास्पायनेटस फोसा हा वरचा जो फोसा आहे तो. देन इन्फ्रास्पायनेटस फोसा खालचा जो आहे तो इन्फ्रास्पायनेटस. क्रेस्ट ऑफ स्पाइन हे जे आहे हे क्रेस्ट ऑफ स्पाइन अँड मीडियल बॉर्डर. तर हे जे आहेत हे या पद्धतीने तुम्हाला संबंध असल्याने दाखवता येणं हे परीक्षेला आवश्यक असेल. आणि फिगर काढताना फिगर मस्ट असणार आहे. आता आपण ह्याचं डिस्क्रिप्शन बघूया. नंबर्स, टू इन नंबर्स, अर्थात एक राईट आणि एक लेफ्ट, दोन्ही हातांना मागच्या बाजूने जे आहे ते त्या ठिकाणी स्थित असतात. पोझिशन पोस्टेरो लॅटरल ऍस्पेक्ट ऑफ थोरॅसिक केज. थोरॅसिक केज जे आहे पोस्टेरियर आणि लॅटरल. पोस्टेरियर मागची बाजू, लॅटरल बाहेरची बाजू. पोस्टेरो लॅटरल ऍस्पेक्ट ऑफ द थोरॅसिक केज. थोरॅसिक केज जो आहे आपला हा त्याचा पोस्टेरो लॅटरल ऍस्पेक्टला त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात. प्रकार त्याचा फ्लॅट बोन मध्ये त्याचा समावेश होतो. फ्लॅट बोन आहे. आयुर्वेदानुसार कपाल असते. शेप जो आहे तो ट्रायंग्युलर कपाल असते. बघा, आपण याचे प्रकार पाहिले होते कपाळाप्रमाणे असणारे. बघा त्याचा शेप जो आहे तो काहीसा ट्रायंग्युलर, एक्झॅक्ट ट्रायंग्युलर नाही, काहीसा ट्रायंग्युलर असा शेप त्या ठिकाणी याचा असतो, म्हणून ट्रायंग्युलर शेप त्या ठिकाणी सांगितलेला आहे. फीचर्स मध्ये येस, इट इज होमोलोगस विथ हिप बोन. जसं कमरेचं जे बोन आहे हिप बोन, तसं त्या ठिकाणी हे स्कॅपुला आहे. इट हॅज टू सरदार के तीन बाब. अर्थात हा शॉर्ट फॉर्म आहे, हे आपल्याला लक्षात येईल. आता पुढे आपण बघू त्याला. दो सरदार के तीन बाब, बीएपी काय काय त्याच्यामध्ये ते बघूयात आपण. दो सरदार के तीन बाब, टू सरफेसेस, टू सरदार, सॉरी सरफेसेस साठी एस घेतलेला आहे फक्त. टू सरफेसेस सरदार. तीन बाब, थ्री बॉर्डर्स, थ्री बॉर्डर्स, देन थ्री एंगल्स, थ्री एंगल्स एंड थ्री पी, थ्री प्रोसेसेस. दो सरदार के थ्री बॉर्डर्स, थ्री बाब, दोन सरफेसेस, तीन बॉर्डर्स, तीन अँगल्स आणि तीन प्रोसेसेस. ह्या एका सेंटेन्स मध्ये तुमचे बॉर्डर सरफेसेस कधीही चुकणार नाहीत तुम्ही. हा एक फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. आणि असे काही फॉर्म्युले तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी मी देणार आहेच. पण त्याच्यामध्ये मग त्याच्यात नावं, आता याच्यात नावं करताना ते पण सोपं होईल त्या ठिकाणी. दोन सरफेसेस, दो सरदार, एस, टू एस. कॉस्टल सरफेस, कॉस्टल अँड डॉर्सल, टू एस सी डी. त्यालाच अँटेरियर आणि पोस्टेरियर पण म्हणता येईल. अँटेरियर
आणि पोस्टेरियर. कॉस्टल जो रिफ्सशी लागून आहे तो त्या ठिकाणी कॉस्टल आणि तोच अँटेरियर आहे. डॉर्सल जो मागच्या बाजूचा पोस्टेरियर त्या ठिकाणी आहे, जो बाहेरून मागच्या बाजूने त्या ठिकाणी हाताला लागतो तो जो आहे तो डॉर्सल सरफेस त्याचा आहे. 3 बॉर्डर्स, सुपेरियर वरची, देन मीडियल आणि लॅटरल. ज्या ठिकाणी ह्युमरसला लागण्यासाठी जी साइड आहे ती लॅटरल येईल, ही सुपेरियर येईल आणि ही मीडियल येईल. SML, सुपेरियर, मीडियल, लॅटरल. येस, 3 बॉर्डर्स, सरफेसेस, कॉस्टल बाहेर आतला आणि हा बाहेरचा मागचा जो आहे तो डॉर्सल, त्याला अँटेरियर आणि पोस्टेरियर म्हटलं जाईल. देन 3 अँगल्स. येस, अँगल्स मध्ये पण 3 अँगल्स, अर्थात ट्रायंग्युलर त्या ठिकाणी असल्यामुळे 3 अँगल्स येतील. एक तर सुपेरियर अँगल, येस सुपेरियर अँगल, लॅटरल अँगल, नाही इन्फेरियर अँगल आणि हा लॅटरल अँगल. या ठिकाणी तुमच्या क्लॅव्हिकलची अटॅचमेंट येईल, तो जो आहे तो लॅटरल अँगल येईल. हा अँगल लॅटरल, सुपेरियर आणि इन्फेरियर, लॅटरल, सुपेरियर, इन्फेरियर, LSI. येस, 3 प्रोसेसेस. त्यामध्ये 3 प्रोसेसेस येतील, ॲक्रॅमेन प्रोसेस, स्पायनस प्रोसेस, ॲक्रॅमेन प्रोसेस आणि कोरॅकॉइड प्रोसेस. ते फिगर मध्ये मी तुम्हाला आधी दाखवलंच त्या ठिकाणी. हे 3 प्रोसेसेस, प्रत्येकाचे डिटेल आपण बघणार आहोत. स्पायनस प्रोसेस, ॲक्रॅमेन प्रोसेस अँड कोरॅकॉइड प्रोसेस, हे तिन्ही प्रोसेसेस असणार आहेत. 2S 3BAP, 2 सरफेस, 3 बॉर्डर्स, 3 अँगल्स अँड 3 प्रोसेसेस. येस, या फॉर्म्युलामध्ये 2 सरदार के 3 बाग. येस, आता एकेका विषयी आपण बघूयात. 2 सरफेसेस, कॉस्टल सरफेस अँड डॉर्सल सरफेस. कॉस्टल सरफेस अँटेरियर सरफेस म्हटलं जातं त्याला, डॉर्सल सरफेस तेच पोस्टेरियर सरफेस. कॉस्टल कॉन्केव असेल त्या ठिकाणी, कॉन्केव अँड कॉन्व्हेक्स. बघा, कॉन्केव म्हणजे खोलगट त्या ठिकाणी असणार, कॉन्व्हेक्स म्हणजे फुगीर. येस, लेन्सेस मध्ये पण ते त्या ठिकाणी हे कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स हा कन्सेप्ट एकदा समजला कायमच्या लक्षात आली. अँटेरियर पोस्टेरियर, अँटेरियर समोरच्या बाजूने, पोस्टेरियर मागच्या बाजूने. आणि याच्यासाठी बघा एक क्यूब जो असतो ना तो क्यूब लक्षात ठेवायचा. बघा हा क्यूब जो आहे, येस हा बघा, हा सुपेरियर, हा खालचा इन्फेरियर, हा समोरचा हा जो दिसतो हे हा अँटेरियर, हा जो बॅक साईडचा आहे हा पोस्टेरियर. मग हे साईडचं हे लॅटरल आणि हे मीडियल, आतल्या बाजूला जे असेल ते मीडियल, लॅटरल, सुपेरियर, हा वरचा जो आहे हा सुपेरियर, हा खालचा जो आहे तो इन्फेरियर, हा मागचा जो आहे तो पोस्टेरियर. येस, सुपेरियर इन्फेरियर, अँटेरियर पोस्टेरियर, मीडियल लॅटरल. बस या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी ते सहज लक्षात राहील मग तुमच्या. येस, ह्याच्यामध्ये आता हा कॉस्टल सरफेस, इट इज ऑल्सो कॉल्ड अँटेरियर सरफेस. अँटेरियर सरफेस त्याला म्हटलं जातं. सबस्कॅप्युलर फोसा त्या ठिकाणी असतो. येस, अँटेरियर सरफेस किंवा त्याला सबस्कॅप्युलर फोसा देखील म्हटलं जातो. इट इज रिलेटेड विथ द कॉस्टल कार्टिलेजेस, देअरफॉर इट इज ऑल्सो कॉल्ड कॉस्टल सरफेस. कॉस्टल सरफेस पण त्याला म्हटलं जातं. डॉर्सल सरफेस, इट इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. जो स्पाइन असतो त्या स्पाइनमुळे, स्पाइनस प्रोसेसमुळे त्या ठिकाणी 2 पार्ट मध्ये तो डॉर्सल सरफेस जो आहे तो डिस्ट्रीब्यूट होतो. 2 पार्ट्स, स्पाइनस प्रोसेस मुळे त्या ठिकाणी ते होतं. सुप्रास्पाइनस अँड इन्फ्रास्पाइनस फोसा आर 2 पार्ट्स ऑफ द डॉर्सल सरफेस. सुप्रास्पाइनस फोसा इट इज स्मॉलर while इन्फ्रास्पाइनस फोसा लार्जर. बघा हे त्या ठिकाणी जी फिगर आहे याच्यामध्ये हा जो स्पाइनस येतो याच्यावरती जो आहे तो सुप्रास्पाइनस फोसा म्हटला जातो आणि खालचा जो आहे तो इन्फ्रास्पाइनस, इथं ते अटॅचमेंटसाठी.
मग एवढं सिंपल त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, खूप जास्त त्या ठिकाणी हे करत बसायची गरज नाही. येस. देन थ्री बॉर्डर्स मध्ये आता आपण बॉर्डर्सचे नाव सांगितलं बघा, सुपेरियर, मीडियम आणि लॅटरल. ही जी आहे ही सुपेरियर बॉर्डर, ही जी आहे ती लॅटरल बॉर्डर, ज्या बाजूने ह्युमरसचे अटॅचमेंट असते. येस. ही जी आहे ही सुपेरियर बॉर्डर, ही जी आहे ही लॅटरल बॉर्डर आणि ही जी आहे ही मीडियल बॉर्डर. बस, म्हणून मी तुम्हाला फिगर काढताना तसं दाखवते बघा, सिंपल. हे जे आहे ते सुपेरियर, लॅटरल बॉर्डर आणि ही मीडियल बॉर्डर. या ठिकाणी हे ह्युमरसच्या अटॅचमेंटसाठी दाखवते. इतकं सिम्पली त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. येस. आता बघा, इथे सुपेरियर बॉर्डरचं नाव दिलेलं नाही, लॅटरल बॉर्डर दिले, मीडियल बॉर्डर. इथे आपण सुपेरियर बॉर्डर नाव टाकू शकतो, बाकी त्या ठिकाणी जेवढे टाकले जातील तेवढे टाकणं आहेच. सुपेरियर, मीडियल आणि लॅटरल, SML. सुपेरियर, बघा ते चित्र डोळ्यासमोर आलं, फिगर आली की त्या ठिकाणी तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शन लिहिता येईल. थिन आणि शॉर्टर असेल, आणि त्याच्यासाठी बोन्स पण हाताळायचे. बोन्स हाताळले तुम्ही, मग तुम्हाला अजून ते त्या ठिकाणी सोपं वाटेल. येस. सुपेरियर बॉर्डर थिन असणार आहे आणि शॉर्ट असणार आहे. सुप्रास्केप्युलर नॉच त्या ठिकाणी असणार आहे सुपेरियर बॉर्डरवर. मीडियल बॉर्डर हे देखील थिन, इट एक्सटेंड्स फ्रॉम सुपेरियर अँगल टू इन्फेरियर अँगल. सुपेरियर अँगल पासून इन्फेरियर अँगल पर्यंत ही मीडियल बॉर्डर असणार आहे. येस. आणि लॅटरल अर्थातच थिक असणार आहे. इन्फ्राग्रेनाइड ट्युबरकल त्या ठिकाणी असणार आहे, ज्या ठिकाणी तुमचं ह्युमरस अटॅच होतं, ती जी आहे ती त्या ठिकाणी ही थिक असलेली, थिक इन्फ्राग्रेनाइड ट्युबरकल त्या ठिकाणी असलेली जी आहे ती लॅटरल बॉर्डर. हे बघा, हे तुम्हाला जे दाखवले मी, ही जी आहे ही लॅटरल बॉर्डर. इथं ह्युमरसचं अटॅचमेंट, इन्फ्राग्रेनाइड ट्युबरकल जे आहे ते त्या ठिकाणी असणार आहे, आणि ही थिक असणार आहे. ही थिन आहे, ही पण थिन आहे, ही थिक असणार आहे. येस. आता हे साईड डिटर्मिनेशनच्या वेळेस पण तुम्हाला उपयोगात येतात ह्या गोष्टी. त्याच्यानंतर थ्री अँगल्स. सुपेरियर अँगल हा जो आहे, एक मिनिट, हा या ठिकाणी सुपेरियर अँगल. देन इन्फेरियर अँगल, खाली असलेला हा इन्फेरियर अँगल, आणि या ठिकाणी जो आहे हा लॅटरल अँगल. सुपेरियर, इन्फेरियर आणि लॅटरल अँगल. सुपेरियर अँगल इट लाईज बिटवीन सुपेरियर अँड मीडियल बॉर्डर. येस. बघा, आता यांचं डिस्क्रिप्शन खूप सोपं आहे. सुपेरियर अँगल आणि इन्फेरियर हा जो आहे हा मीडियल बॉर्डर, हा जो सुपेरियर अँगल आहे मीडियल बॉर्डर आणि सुपेरियर बॉर्डर यांचा मध्ये असणार आहे. इन्फेरियर जो आहे तो लॅटरल बॉर्डर आणि मीडियल बॉर्डर यांच्या मध्ये असणार आहे. तर लॅटरल अँगल जो आहे तो त्या ठिकाणी लॅटरल बॉर्डर आणि सुपेरियर बॉर्डरच्या मध्ये असणार आहे. सिम्पली डिस्क्रिप्शन पण तेवढंच सोपं त्या ठिकाणी होईल. येस, इट इज कवर्ड बाय ट्रॅपेझियस. इन्फेरियर अँगल इट लाईज बिटवीन मीडियल बॉर्डर अँड लॅटरल बॉर्डर. इट इज कवर्ड लॅटिसिमस डॉर्सी. आता हे मसल्सचे नाव पण त्या ठिकाणी एक एक, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ते लक्षात येऊन जाईल. लॅटिसिमस डॉर्सी मसल त्या ठिकाणी असते. लॅटरल अँगल it has a glenoid cavity, therefore it is also called as a glenoid angle. It lies between superior and lateral borders. Superior and lateral borders च्या मध्ये ते त्या ठिकाणी असणार आहे. देन थ्री प्रोसेसेस, आणि बाकीचं जे आहे दुसऱ्या पार्ट मध्ये व्हिडिओचा बघूया.